अनेक प्रकारचे कर्ज आपण घेत असतो त्यांच्या ग्राहकांच्या गरजेनुसार. मग ते एज्युकेशन असू दे किंवा पर्सनल लोन असू दे किंवा घर घेण्यासाठीचं लोन असू देत. हे जेव्हा लोन घेतात, कर्ज घेतात, तर हा तर मुद्दा तुम्ही सांगितला की त्याच्यामध्ये आपल्याला पेनल्टी लावू शकत नाही. पण बरेचदा असं होतं की एका व्यक्तीचं जर घराचं कर्ज पण आहे आणि एज्युकेशन लोन पण आहे. घराचं कर्ज फेडलं तरी ते एज्युकेशन लोन अगदी थोडं असलं तरी ते बँक त्या ग्राहकाचे घराचे कागदपत्र देतच नाहीत. किंवा अशा वेळेला म्हणजे ग्राहकांनी काय करावं किंवा कुठे तक्रार करू शकतात किंवा साधारण सगळ्याच बँकिंगच्या अनुषंगाने जर बँकेची सेवा योग्य नसेल किंवा त्याच्यात काही कोणाला ग्राहकांना काही त्रुटी जाणवली असेल तर मग तिथे अशा वेळेला कंप्लेंट कुठे करायची? सर्वात आधी म्हणजे ह्याचं उत्तर जे दडलेलं आहे ते लोन ॲग्रीमेंटमध्ये जो करार बँक आणि कर्जदारामध्ये होतो त्याच्यात. सर्वसाधारणपणे बँका काय करतात की गृहकर्ज देतात तर तिथे एक क्लॉज असा टाकतात की मी जर इतर कुठलंही कर्ज घेतलेलं असेल तर हे कर्ज फिटल्यानंतर ह्याला एक्सटेन्शन त्यांनी म्हटलेलं आहे, एक्सटेन्शन ऑफ सिक्युरिटी. बरं. म्हणजे सिक्युरिटी काय तर तुमचा फ्लॅट किंवा काय प्रॉपर्टी असेल ती, तर एक्सटेन्शन ऑफ सिक्युरिटी दॅट विल अप्लाय टू युअर अदर लोन्स ऑल्सो. तर हे तिथे क्लॉज असतो आणि हा बऱ्याचजणांच्या लक्षात येत नाही. तर त्याच्यामुळे हे कर्ज जरी फिटलं तरी तुमचं हे कर्ज बाकी आहे, त्यामुळे बँका ते अडकवतात. पण बँकेची जी लोन एग्रीमेंट असते तुम्ही पण मान्य कराल, एक तर ती एवढ्या फाईन प्रिंटमध्ये असते आणि ती वाचणं खरंच खूप कठीण असतं. पण तरीही मला असं सांगायचं आहे की ग्राहकांनी ती वाचली पाहिजे आणि त्यांना ते जर जमत नसेल तर जे असे प्रोफेशनल्स असतात त्यांची सेवा घेऊन त्यांच्याकडनं समजून घेऊन, कारण तुम्ही कशावर सही करता हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर पुढे निश्चितच तुम्हाला काही ना काही त्याच्यातनं प्रॉब्लेम होणार आहे. रिझर्व्ह बँकेने एक स्पष्ट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जेव्हा तुम्ही लोन ॲग्रीमेंट करता तेव्हा MIT एक वेगळं संपूर्ण वेगळं डॉक्युमेंटेशन असतं बोल्ड टाईपमध्ये. MIT म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स. बरं. तर त्याच्यामध्ये काय काय आहे म्हणजे तुम्हाला तुमच्यावरती विपरीत परिणाम काही करू शकतील का, अशा काही टर्म्स वगैरे आहेत का, तर हे सगळं तुम्ही नजरेखालून जर घातलं ना म्हणजे कर्जदाराने तर त्याला हे कळू शकतं.